प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण स्तोत्र संहित आहे अध्याय 103 आणि 1 आणि 2 वचन आपण वाचणार आहोत. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला परमेश्वराने केलेल्या प्रत्येक उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी सांगत आहे. आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही आणि मी परमेश्वराने केलेले उपकार जर विसरत आहोत तर आपल्या जीवनातली खूप दुःखाची गोष्ट आहे आणि तो आशीर्वाद देखील आपल्यापर्यंत जास्त वेळ राहणार नाही. परंतु तुम्हाला आणि मला त्या जिवंत परमेश्वराने केलेल्या प्रत्येक उपकाराची जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याबद्दल प्रति दिवशी प्रतिवेळी तुम्हाला आणि मला उपकार मानणं, धन्यवाद देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तो जिवंत परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये अधिक आणि अधिकरित्या आशीर्वाद केल्याशिवाय तो राहणार नाही. आजच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या उपकाराची जाणीव ठेवूया. आणि बरेचसे लोक आणखीन त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर केलेल्या उपकाराची जाणीव ते ठेवत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये संकट येत राहत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये खूप समस्या येत आहेत. आणि याचमुळे परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की परमेश्वराची उपकाराची जाणीव तुम्हाला आणि मला प्रति दिवशी असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तो जिवंत परमेश्वर आपल्याला अधिकरित्या आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना होत्या प्रत्येक लोकांसाठी येशूच्या नावामध्ये परमेश्वरा, आम्ही तुझ्या उपकाराची जाणीव प्रति दिवशी आम्हाला राहण्यासाठी मदत कर. परमेश्वरा, तू केलेले उपकार आमच्यावर आम्ही विसरून न जाता त्या बाबतीत आम्ही तुला प्रति दिवशी उपकार मानण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी तू मदत कर, जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होणार आहे आणि तू परमेश्वर आम्हाला महानरित्या आशीर्वाद करणारा परमेश्वर तू आहेस. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या सर्व केलेल्या, आमच्या जीवनामध्ये केलेल्या सर्व उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू केलेल्या सर्व कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू आमच्या तारणाच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.